श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज प्रख्यात कवी ग्रेस यांचा जन्मदिन. यानिमित्त आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया एक विशेष कार्यक्रम, चांदणे तुझ्या स्मरणाचे. या कार्यक्रमाचे लेखक आहेत श्रीनिवास वारुंजीकर. निवेदन आहे प्रसाद कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचं. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुजम्मिल पटेल. नमस्कार. 10 मे म्हणजे कवी ग्रेस यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ग्रेसच्या कवितांना स्पर्श करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. कवी ग्रेस म्हणजे माणिक सीताराम गोडघाटे हे सर्वांनाच माहितीये. वर्ष 1967 मध्ये पॉप्युलर प्रकाशनच्या नवे कवी नवी कविता या मालिकेत ग्रेसचा पहिला कविता संग्रह आला, संध्याकाळच्या कविता या नावाचा. ही एक ऐतिहासिक घटना होती, पण ते समजायला आणखी काही काळ जायचा होता. त्यानंतर चंद्रमाधवीचे प्रदेशमधून ग्रेसच्या कवितेची तरलता अधिकच उत्कटपणे व्यक्त झाली. दुर्बोधतेचा परिपाक असलेली कविता मालिका म्हणजे राजपुत्र आणि डार्लिंग हा एक अखंड कवितानुभव होता. मात्र हे मराठी वाचकाला उमगलंच नाही. पहाडी स्त्रिया, गुलाब वाळवणाऱ्या मुली आणि वाळवंटे फक्त वाळूची नसतात असं जीव तोडून सांगणारा ग्रेस कुणाला उमगलाच नाही. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी सांध्य पर्वातील वैष्णवी या पुस्तकाद्वारे ग्रेस पुन्हा एकदा अवतरला. मग सांजभयाच्या साजणी आणि बाई जोगिया पुरुष असा एकूण काव्यप्रवास. याशिवाय चर्च बेल, मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, वाऱ्याने हलते रान, कावळे उडाले स्वामी आणि ओल्या वेळूची बासरी ही ललित निबंधांची पुस्तकं. अशी विपुल ग्रंथसंपदा असलेल्या ग्रेसच्या कवितेभोवतीचं दुर्बोधतेचं आवरण दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ग्रेसनेच त्याच्या संध्याकाळच्या कविता या संग्रहात म्हटलंय की शापच आहे मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. शापच आहे मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षालन करणारी चंद्रभागा मी पाहिली नाही. आत्मसंवादाची हीच प्रचिती आली माऊलीच्या उरावर पाय ठेवताना. शापच आहे मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. प्राणांचे मोल देऊन मुक्ती विकत घेत असतो मी, देहूच्या बाजारात अभंग विकणाऱ्या तुकारामाप्रमाणे. शापच आहे मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. चाहूल वेड्या वाटुलीच्या प्रतीक्षेत चरणगंधांच्या स्मृतीचं फूल उमलताना पाहिलं नाही मी. वाचली नाही सांद्र तमागारात काजव्यांनी रचलेली प्रकाशगाथा. पण फुटलेल्या डोळ्यांच्या निरांजनात तुला ओवाळणारी शिळा पाहिली रे. शापच आहे मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. ग्रेस म्हणतात, कविता ही कोणाला कधीच वारसा हक्काने मिळत नसते. ती अल्पांशानेही कसलीही मिळकत नसते आणि कविता हे कमाईचं साधनही नसतेच. माझी कविता ही मलाही संपूर्णपणे समजते असं अजिबात नाही. कविता निर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते, पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्याने कवीच्या सर्व पेशींचा एकत्रित सत्वयुक्त ऐवज त्या कवितेच्या अंगाखांद्यात निर्माण झालेला असतो आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून उणा झालेला असतो. स्वतःच्या कवितेविषयी इतकी कमालीची काव्यनिष्ठा बाळगणारा हा कवी म्हणजे ग्रेस. महत्वाचं काय तर काव्यनिर्मिती प्रक्रिया, कवितेतली रूपक प्रतिमा, कवितेचा रसास्वाद आणि कवी रसिक नात्याला सन्मान देणारा आणि हे करत असताना आपली काव्यनिष्ठा जराही ढळू न देणारा एक महनीय कवी आपल्याला समजला की नाही, या कवीचं मोठेपण आपण मान्य करणार की नाही. आदिकवी माणिकराजपासून सुरू झालेली मराठी कविता, केशवसुतांनंतरची आधुनिक मराठी कविता, बा.सी. मर्ढेकरांची युगप्रवर्तक कविता, त्याआधीची रविकिरण मंडळाची कविता आणि मग स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्या सहस्रकाची कविता असे सारे प्रदेश पादाक्रांत करून दशांगुळ उरलेली ग्रेसची कविता. सतीच्या शब्दांनो,
कुठुनी धरता शोक असले, मुक्या अंधाराशी विणत बसता दुःख कसले. इथे दारामध्ये कबीर निजला आज थकुनी, जसे उद्भासाचे गगन गळते मंद वरुणी. वळे शून्यावरुनी सभय गंगा देव सरिता, ध्रुवांनी तोडावे वळण आपुले बर्फ फुटता. सतीच्या शब्दांनो नयन उघडा रंग उडले, चरित्राचे माझ्या हसूनी मिटवा ग्रंथ सगळे. चंद्रमाधवीच्या प्रदेशात मधल्या या कवितेत ग्रेसने स्पष्टपणे म्हणून ठेवलंय की माझ्या कवितांचे संदर्भ तपासायचे असतील, अर्थ लावायचा असेल तर तुम्हाला कवितांचाच सखोल अभ्यास करावा लागेल. त्यासाठी तुम्ही माझ्या जीवनचरित्रात अजिबातच डोकावण्याची गरज नाही. चरित्राचे माझ्या हसूनी मिटवा ग्रंथ सगळे, या ओळीतच हा इशारा ग्रेसने दिलाय. कविता लिहिणारा ग्रेस नक्की आहे तरी कोण, असा प्रश्न वाचकांना सहजपणे पडू शकतो. काही वर्षांपूर्वी एका साप्ताहिकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये आपलं जीवनविषयक तत्वज्ञान एका ओळीत सांगताना ग्रेस म्हणाले होते की कविता संभवाच्या आदेशाची वाट पाहत जीवनप्रवाहात तरंगत जाणं हेच आपलं जीवितकार्य आहे. मग असा ग्रेस तरी कोण? शब्दांनी हरवुनी जावे क्षितिजांची मिटता ओळ, मी सांज फुलांची वेळ. वृक्षांच्या कलत्या छाया, पाण्यावर चंद्र फुलांची, मी निळी सावळी वेल. गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुटला गजरा, मी गतजन्मीची भूल. तू बावरलेला वारा, तू बावरलेला वारा, पायात धुळीचे लोळ, मी भातुकलीचा खेळ. आपण म्हणजे या विराट विश्वातला एक भातुकलीचा खेळ आहोत, असं सांगणारा ग्रेस एक महान असा प्रतिभावान कवी होता हे आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे. शब्द तेच असतात जे आपण रोजच्या व्यवहारात वापरत असतो. मात्र ग्रेस सारखा कवी हेच शब्द वापरून कवितेचं असं काही शब्दशिल्प उभं करतो की वाचणारा रसिक थक्क झाल्याशिवाय राहत नाही. हरवले आहे माझे काहीतरी, जावे कुण्या दारी कळेच ना. इथे सभोवती माझा गोतवळा, मुलूक निराळा पण मला. ओळखीची माती रक्ताचे इमान, माझी मला खूण पटेच ना. ओळखीची माती रक्ताचे इमान, माझी मला खूण पटेच ना. असं सांगणाऱ्या ग्रेसला या दुनियेच्या व्यापात जगण्याचं खूळ विसरण्या इतका आतड्याला पीळ बसलाय. ज्या भाषेत जन्माला आलो तिथेही अनाथ वाटते मला, असं म्हणणारा हा अनुवंशहीन कवी सांगतो की माझी कविता अनुवंशहीन आहे, जगता जगता वाढेल तोच तिचा वंशवृक्ष. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. अशा ओळीतून ग्रेसच्या कवितेतला आशावादही डोकावताना दिसतो, तर दुसरीकडे या जन्मातल्या कर्माचे भोग पुढच्या जन्मात भोगण्याच्या प्रक्रियेचंही संसूचन होताना दिसतं. ग्रेस म्हणतो, रूपकाची उभारणी आणि रूपकाची बांधणी यातून प्रसरणशील प्रतिमांचे आणि प्रतीकांचे संघातच्या संघात माझ्या कवितेतून निर्माण होत असतात. कुठल्याही एकट्या अलंकाराच्या मदतीने माझ्या कवितेत गतिलय आणि स्थितिलय निर्माणच होत नाही. शब्दांचं जिथे विसर्जन झालं आहे तिथेच ही रूपकाची पाझरणी झुळूझुळू वाहू लागते आणि शब्दांचं विसर्जन होऊन काव्याचा अर्थातीत अनुभव सुरू होतो. जिथं कवीची स्वतःच्या काव्यनिर्मितीबाबत इतकी स्पष्ट भूमिका आहे, तर मग या कवितेला दुर्बोध म्हणणार तरी कसं? कवी स्वतः जिथे सांगतोय की ही कविता म्हणजे अर्थापलीकडचा अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे, तर मग कविता कळत नाही ही तक्रार घेऊन कवीकडे जाता येणार नाही.
नाहीतर मग कुणी दुर्बोध, कुणी गुड, नाचता येईना अंगणवाकडे. तुकाराम तरी तुम्हाला नीट समजला आहे का? ज्ञानेश्वर, तुमचे क्लेम्स तुम्ही तपासून पाहू शकता का? अ लेटर फ्रॉम ॲन अननोन वुमन बाय स्टीफन झ्वाईगाडे ही प्रेमकथा हे कशीही तुम्ही फिरवली कॅलिडियोस्कोप प्रमाणे. बांगड्यांचे तुकडे एकत्र करावेत आणि 3 कासा 3 डायमेन्शन करून अंधार करावा आणि ते तुकडे पाहिजे तशी झुमरं दिसतात. कलावंताचे हे काम आहे. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. नाहीच कुणी आपले रे प्राणांवर नभ धरणारे. नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदवणारे. या निष्ठुर जगात दुःखद प्रसंगी प्राणावर नभ धरणारं कुणीच नसतं असा साक्षात्कार तुम्हाला, मला, प्रत्येकालाच होत असतो. ग्रेस यांच्या सृजन प्रक्रियेत जगाचा पसारा नीटपणे मांडून ठेवलेला असायचा. सोबतीला जास्त काळ दुःखाचा काळोख असायचा, ज्याचा आरंभ संध्याकाळच्या संधीप्रकाशाने झालेला असायचा. उजेडही नाही आणि अंधारही नाही अशी तिन्ही सांजेची, अर्थात संध्याकाळची वेळ ही माणसांची वेळ नसते असं आपल्याकडे मानलं जातं. ही प्राचीन शक्तींच्या जागरणाची वेळ असते, आत्मे जागे होण्याची वेळ असते. त्या वेळेच्या विजेसारख्या संधी रेषेवर ग्रेस उभा राहिला आणि मग त्यांनी निर्मिती शक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारला. मग धुसर वातावरणातून त्यांच्याकडे एक विलक्षण दुःखदग्ध असं आकारविहीन विकारशरण असं अर्थसंचित चालत आलं. या संचितानं ग्रेस यांच्या कपाळावर आपली रक्तखूण उमटवली. हाच त्यांना मिळालेला प्रतिभेचा वर आणि शापही होता. मग काव्यनिर्मितीचा झंझावात आयुष्यभर त्यांच्या भोवती गरगरत राहिला. कळणं आणि न कळणं यांच्यातली सीमारेषा संधीप्रकाशाप्रमाणे अंतर्धान पावली आणि खऱ्या अर्थानं काळावर ठसा उमटवणारा कवी जन्माला आला, तो ग्रेस. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळे घाट माथे निळ्या राऊळांचे निळाईत माझी भिजे पापणी. निळ्या शार मंदार पाऊल वाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा. निळ्या शार मंदार पाऊल वाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा. तुला प्रार्थनांचे किती अर्घ देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा. निळे गार वारे जळाची शिराणी. निळे गार वारे जळाची शिराणी. निळ्या चंद्र ओवीत संध्या डुले. निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाऊले. संध्याकाळ हा ग्रेसच्या कवितेचा स्थायी भावच आहे. आपली निर्मिती प्रक्रिया आणि आशय संपन्नता याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या या कवीने मानवी दुःखाचं अभिजात शिल्प खोदण्याचं काम अव्याहत आणि निरंतर केलं. त्याच्या शब्दांनी वाचणाऱ्यांच्या मनात विश्वव्याकुळता पेरली. ग्रेसच्या कवितेनं मानवी भावनांना थेट काळजात भिडवण्याचं सामर्थ्य दिलं. त्याच्या शब्दांचं अर्थवाहीपण इतकं प्रवाही असायचं आहे की शब्द वितळले तरी अर्थापलीकडचं भावनांचं आकाश भरून जायचं. म्हणूनच ग्रेसच्या कवितेवर अंधारव्रताची समई सतत तेवत असायची. अत्यंत डोळसपणे सूर्यास्ताचं सांजभय ग्रेसच्या कवितेचं बोट धरून चालत असे. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. कवितेसाठी ग्रेस शब्दांना उचलायचा, तो त्यांच्या अर्थगुणांना अनुसरून नव्हे.
तो शब्दांच्या नादगुणांचं बोट धरायचा. भाषेच्या सर्व शक्यता पडताळून पाहात तरल अशा लयींना वळवत खेळवत शब्दांमागच्या अर्थभासांभोवती त्या लयींची आवर्तनं ग्रेस पेरायचा. अशावेळी संदिग्धतेला आशयाचं वरदान देताना ते दुःख जाणीवेचे सारे पदर उलगडायचं. मग ग्रेसची कविता कळत नाही असं म्हणणाऱ्यांना सांगावंसं वाटतं की शब्दाच्या अर्थाच्या उंबरठ्यावर थपकू नका. अर्थाचं अधांतर पेलतानाच ग्रेसच्या वेदनेशी रममाण व्हा, तरच ही कविता कळेल. निर्मिती प्रक्रिया आणि आत्मशोध ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. ज्यावेळी ग्रेसची कविता कळत नाही, समजत नाही असं आपण म्हणतो, तेव्हा कवितेमधले संदर्भ उकलण्यासाठी आपण कवीच्या, ग्रेसच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. पण तिथेही फारसं काही गवसत नाही. तेव्हा या कविता मग अंधार कोठड्या बनून राहतात की काय असं वाटायला लागतं. त्यावर ग्रेस सांगतो की प्रत्येक प्रतिभावंत कवी आपल्या निर्मिती प्रक्रियेत आणि अनुभवविश्वातही एकदा तरी आत्मशोधाच्या टप्प्यावर येतो, भयभीत होतो. त्यावेळी त्याचं भावविश्व, अनुभवविश्व आणि त्याची निर्मिती प्रक्रिया हे एकमेकांसमोर जन्मोजन्मीचे दावेदार असल्यासारखे उभे ठाकतात. याच टप्प्यावर कवीने अत्यंत प्रामाणिकपणे भाषेचा, शब्दांचा हाकारा ऐकायचा आणि फक्त व्यक्त व्हायचं असतं. त्यात कसलाही अभिनिवेश आला तर पाण्यासारख्या पारदर्शक कवितेचं पावित्र्य भंग पावतं. अगदी सगळी निर्मिती प्रक्रियाच नासून जाते. मग ग्रेसच्या कवितेतले पावसाचे संदर्भही असेच निरनिराळी रूपकं धारण करून अवतरताना दिसतात. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. पावसाचं हे असं रूप, आईपासून दुरावल्याचे क्षण आणि मनात दाटलेली घन व्याकुळ अशी दुःखाची जाणीव पाहिली की रसिकांचंही मन भरून आल्याशिवाय राहत नाही. कविता कळायला, समजायला कवितेनं स्वस्थ व्हायचं नसतं. कवीने आपली पातळी सोडायची नसते. तर आस्वादक वाचकानेही कविता समजून घेण्यासाठी संदर्भाचा अभ्यास करून पूर्वतयारी करणं आवश्यक असतं, असं ग्रेस आवर्जून सांगत असे. आपण लिहिलेली कविता वाचकाला ज्या क्षणी कळते तो क्षण म्हणजेच कवीच्या सृजनक्षणा इतकाच मौल्यवान असतो, असं ग्रेसने सांगितलं होतं. अशावेळी कवी आणि रसिक यांच्या दरम्यान सांधला जाणारा पूल सोनेरी असतो, रत्नजडित असतो, असं ग्रेसचं मत होतं. कवी आणि रसिकांचं नातं कसं असतं याविषयी ग्रेस एक शेर सांगत असे. अरमान शायरी में दोनों के पिघलते हैं. अरमान शायरी में दोनों के पिघलते हैं. हम आग में जलते हैं, वो बर्फ पे चलते हैं. हम आग में जलते हैं, वो बर्फ पे चलते हैं. नथ मोडणारी नको तिची लेक आणा. विधुराच्या संसाराचा मोडू नये कणा. दिस इज माय पोट. हे दुर्बोध आहे. आप तो मेरे कुछ जन्म के बैरी लगते हो. इतना सीधा लिखने की भी बात आप मुझे ऑब्स्क्यूर कहते हो. मैं आपसे कर्ज नहीं मांग रहा. मैं आपसे कर्ज नहीं मांग रहा. बर तुमची जी परीक्षण रीत आणि माझ्याजवळ येण्याची जी वाट आहे, अहो संवाद हा दोन व्यवस्थित खांबावर होत असो. एक असा झाला तर ते पूर्ण नाही होणार हो, ती घसरण होईल. बोललोय ना, तेच ते मी बोलणार. मी एक तारीचा मनुष्य आहे. एक तारी, एक तारी. आणि मला त्याची खंत नाही, खंत नाही. कारण माझ्या दुर्बिणीतून मला अख्खे विश्व दिसते. आणि दॅट इज माय शेअर. दॅट इज माय शेअर
इन द लार्ज फील्ड ऑफ क्रिएटिव्हिटी, त्यातून मी सगळं, त्यात माझा समाज आला, माझं शिकवणं आलं, माझं कलावंताची आत्मनिष्ठा, हे माझं सूत्र आहे, मुद्दा. ते तुम्हाला माहिती पाहिजे ना, की ज्याचं वाचून तुमच्या डोळ्यात खरं पाणी येतं, खोटं पाणी येतो, उदास झालो, बेभान झालो. असं म्हणतात की कलावंत हा त्याच्या काळातील मानवतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असतो. कलावंताची निष्ठा, तिचे स्वभाव लेखन, खडकातून पाझरणारे जर हे प्रश्न फार भयंकर असतात. तुम्ही प्रचंड कामे उरावर घेऊ शकता, हे प्रश्न इतके जबरदस्त असतात की कोणत्या फुलातून गळते, कोणत्या कळीची माती, वाटेत झरा उजलाया दगडाची लागे छाती. साधा प्रश्न आहे ना, वाटेत झरा उचलाया दगडाची लागे छाती. कारण समर्पण आणि विसर्जन आहे हो. अशा लोकविलक्षण कवीला समजून घेण्याची प्रक्रिया जटिल नसली तरी ती थोडी गुंतागुंतीची आहे हे मान्य करावं लागतं. तरीही संगीताच्या अत्यंत जवळ जाणारी तरल भावस्पर्शी कविता ग्रेसनेच लिहिली आहे हेही मान्य करावं लागतं. त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज, दुःखात अंबरे झुलती की अंग झाकते लाज. तरी हळूहळू येतेही संध्येची चाहुल देवा, लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा. ग्रेस म्हणतो की कविता लिहिणं म्हणजे इंचानं मरणं. प्रत्येक कवितेगणिक आणि शेवटी उरणारा कवीच्या देहाचा सांगाडा म्हणजे सोलून सोलून नक्षीदंत झालेलं देहतत्वाचं एक सुभाषितच. आपल्या कवितेच्या सामर्थ्याची सार्थ जाणीव ग्रेसला होती. त्यामुळे तुम्ही इतरांचं काय ते वाचून घ्या आणि मगच माझ्याकडे या, असं ग्रेस म्हणत असे. व्हेन यू हॅव फिनिश्ड विथ अदर्स, दॅट इज माय टाईम. सृजनाचा साक्षात्कार लेखकाला, कवीला, कलावंताला स्वतःला आधी व्हावा लागतो. तो तसा झाला तरी सर्वांनाच हा साक्षात्कार पेलवतो असं नाही. केशवसूत म्हणत असत की कविता ही आकाशीची वीज आहे. ती हातात पेलू पाहणारे 100 99 जण जळून खाक होतात. जो एक उरतो तो आपल्या लिखाणातून काळावर ठसा उमटवतो. ग्रेस या वीज पेलवणाऱ्या कवींपैकी एक कवी आहे. अशी आकाशीची वीज आयुष्यभर पेलताना होणारी वेदना, दुःख, मनस्ताप हे राजवरखी किंवा देखणे नसतातच. म्हणूनच ग्रेसने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात कुणालाच डोकावू दिलं नाही. हरिणी जळात बुडती जैसे उन्हात पाणी, स्वप्नात चालताना आई भिजे फुलांनी. गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी, आई उभ्या उभ्याने रचते अभंग कोटी. वारा कधी सुखाने रानात पोचला ना, जाळून बीज पोटी आई दळेल पान्हा. ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली, ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली. पाठीत वाकताना आई गळ्यात हसली. आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी कशा कशाची किंमत चुकवावी लागते हे त्याचं त्यालाच कळतं, कारण तो एकटाच आत जळत असतो. मी रहस्य शरणार्थी आहे असं ग्रेस नेहमी मोठ्या अभिमानानं म्हणत असे. ग्रेस स्वतःला फेमिनाईन पोएट असंही म्हणवून घेत असे. मात्र त्याच्या कवितेतलं स्त्रीत्व हे स्त्रीत्वाचं भांडवलही नाही किंवा तक्रारखोरीही नाही. ते स्त्री पुरुष भावनेच्या पलीकडे जाणारं वैशिष्ट्य आहे असंही ग्रेसनी सांगितलंय. म्हणूनच ग्रेसची कविता हा केवळ शब्दांचा खेळ कधीच नव्हता. प्रतिमा प्रतीकांची आरास म्हणजे ग्रेसची कविता नव्हती, तर अतर्क्य, अनाकलनीय, अपरंपार सुंदर असं भावविश्व म्हणजे ग्रेसची कविता आहे. प्रत्येक कवितेचा भाव काळजापर्यंत पोचवण्याची क्षमता या कवितेत आहे. त्यामुळेच कळत नसली तरी ही कविता तुम्ही आम्ही मनात जपलीय. म्हणूनच मराठी भाषेच्या
काव्य व्यापाराचा वेध घेताना ग्रेसला वगळून किंवा वळसा घालून कोणालाही जाता येणार नाही. कवितांच्या आजूबाजूने व्यक्त होत असताना ग्रेसने भरपूर ललितलेखनही केलं. मात्र आपलं ललितलेखन म्हणजे आपल्या काव्य निर्मिती प्रक्रियेचं विवेचन नसल्याचं ग्रेसने सुरुवातीलाच सांगून टाकलंय. त्यामध्ये सुरुवातीला चर्च बेलमध्ये लघुनिबंध, नंतर मितवामध्ये ललितबंध, मग संध्यामग्न पुरुषाची लक्षणेमध्ये ऐसपैस आत्मपरलेखन, मग पुन्हा मृगजळाचे बांधकाम आणि वाऱ्याने हलते रानमध्ये लघुनिबंध, शेवटी कावळे उडाले स्वामीमध्ये पुन्हा विस्ताराने आत्मपरलेखन आणि अखेरीस ओल्या वेळूची बासरी. या सर्व लेखनात स्वतः ग्रेसच्या कवितांचे अनेक उल्लेख येतातच. शिवाय मिर्झा गालिब, ज्ञानेश्वर, तुकाराम, मीरा, जर्मन कवी रायनर मारिया रिल्के, स्पॅनिश कवी लोरका, शिवाय रशियन कादंबरीकार लिओ टॉल्स्टॉय, G.A. कुलकर्णी, बा.सी. मर्ढेकर अशा असंख्य दिग्गजांचे संदर्भ येतात. अर्थात हे येणारे सगळे संदर्भ म्हणजे ग्रेसच्या पांडित्याचं दर्शन नसून सृजनाच्या पातळीवरच्या समानतेचं प्रतिबिंब ठरतं. मी परिचय करून देतो आहे कलावंताच्या आत्मनिष्ठेचा. जन्मभराचं दारिद्र्य, दारूचं व्यसन, आतला माणूस अत्यंत स्वच्छ, दुधापेक्षाही लोण्यापेक्षाही मवाळ. त्या रेसिडेंटने ठरवलं असतं की उर्दू अरबीचा एवढा मोठा हा स्कॉलर हा पणवण पैशासाठी भरतो, काय करायचो. त्याच्या घरी जाऊन तो गालिब साहब आप दिल्ली यूनिवर्सिटी में पढ़ाने के लिए ये नियुक्ती पत्र तुमच्याजवळ आहे. तो गए मियाँ आणि पाहिलं तो पट्टेवाला आला. वो मियाँ कहाँ गए जिन्होंने हमें ये अख्तियारियत दी थी कि आप ये है. नहीं वो वहां कहा, वो अपने ऑफिस में होंगे. बोले ये क्या बदतमीजी है. तस्सेच म्हणाले की हश्र द डे ऑफ जजमेंट इन इस्लाम, हश्र में भी खुदरवाना, शान से जाएंगे हम, फुरसिश न होंगी तो लौट के आएंगे. बस स्वभाव पाहण्याचं काय ताण. देवाने जरी बोलवलं आणि स्वर्गाच्या दारावर तो जर स्वागत करायला नाही आलं तर मग इधर आ जाऊंगा. हे ताण तर पहा, याची प्रतिका वगैरे सोडा, याच्यातला पीळ तर पहा, याची गंमत तर पहा. अंगावर फाटके कपडे घालून सम्राटाप्रमाणे वागणारा हा मिर्झा गालिब आणि अंगावर महावस्त्र घालून भिकाऱ्याप्रमाणे दिसणारे आपण. यू कॅन फाइंड आउट युअर रिअल प्लेस. आज कविता लिहित असलेल्या कवींमध्ये 90% जास्त लेखन हे मुक्तछंद किंवा फ्री फॉर्म प्रकारचं लेखन करताना दिसतात. मात्र ग्रेसच्या कवितेत पादाकुलक, पृथ्वी, आर्या, मंदारमाला आणि शार्दूल विक्रीडित अशा अनेक वृत्तांचा समर्पक वापर केलेला दिसतो. शिवाय ग्रेसच्या कवितेत भाषा, व्याकरण, संदर्भ किंवा रचनेच्या पातळीवर कुठेही धक्के बसत नाहीत. एका अर्थाने ग्रेसच्या कवितेला विशुद्ध भावकविता अर्थात प्युरेस्ट पोएट्री म्हणता येईल. एक मराठीचा प्राध्यापक, विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी त्रैमासिकाचा संपादक डॉक्टर लीला माटे यांचा जीवनसाथी, राघव, डॉक्टर मिथिला, डॉक्टर माधवी यांचा सहृदय पिता आणि लक्षावधी काव्यरसिकांचा आवडता कवी अशा भूमिका निभावताना आपली काव्य जाणीव आणि काव्यनिष्ठा प्राणपणाने जपणारा कवी माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच ग्रेस. त्यांच्याविषयी जितकं जाणून घेऊ तितकं कमीच आहे. चांदणे तुझ्या स्मरणाचे कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकला. याचे लेखक होते श्रीनिवास वारुंजीकर. निवेदन अपर्णा जोग आणि प्रसाद कुलकर्णी यांचं. ग्रेस यांच्या संग्रहित ध्वनिमुद्रणातील काही अंश या कार्यक्रमात वापरण्यात आला. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल.